उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते आणि पदाधिकारी आपल्या सोबत आहेत। खरं तर आजपासूनच मुलाखतींना सुरुवात झाली। भाऊ, मोठा उत्साह दिसतो आहे। महाविकास आघाडी म्हणून तुम्ही भाजपला रोखण्यासाठी सज्ज झालाय का? बरोबर आहे। या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 2017 मध्ये भाजप ची जी सत्ता होती त्या सत्तेच्या माध्यमातून या पिंपरी चिंचवड महानगरपालिका फार मोठा भ्रष्टाचार झाला। त्यांचे स्टँडिंग कमिटी चेअरमन हे यांना अटक झाली, ते जेलमध्ये गेले। अनेक प्रकरणामध्ये, अनेक ठेक्यांमध्ये, अनेक कॉन्ट्रॅक्टमध्ये त्यांचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि लोकांनी जो त्यांच्यावर 17 मध्ये विश्वास टाकला होता त्या विश्वासात ते पात्र ठरले नाहीत। अनेक आरोप त्यांच्या नगरसेवकांवर, त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर झालेले आहेत आणि त्याच्यामुळं ही जी पिंपरी चिंचवडची जनता आहे त्यांना ओळखून बसलेली आहे आणि यावेळेस भाजपला पिंपरी चिंचवड शहरातून हद्दपार कसे होईल या दृष्टिकोनातून तुमचा प्रयत्न चाललाय, परंतु राज्यात जे सत्तेत आहेत भाजपसोबत राष्ट्रवादी अजित पवार गट ते आणि शरदचंद्र पवार गट महाविकास आघाडीमधला ते एकत्र हातमिळवणी करण्याची भाषा करतायत आणि अर्थातच त्या संदर्भात त्यांची चर्चा झाल्याचंही कळते। असं असेल तर त्या अडचणीचं ठरू शकते का? तुमची भूमिका काय असणार शिवसैनिक? आम्ही महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र येणार आहोत। काल त्यांचे प्रदेशाचे अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याशी मी प्रत्यक्षात बोललोय। या ठिकाणी तुषार कामटे असतील किंवा त्यांचे पदाधिकारी असतील त्यांच्याशी देखील आम्ही बोललेलो आहे। ते अजित पवारांना सोबत घ्यायला तयार नाहीत आणि इतर ठिकाणी जरी झालं तरी आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही एकत्रित भाजपच्या विरोधात महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढणार आहोत। काय म्हणजे अजित पवार सोबत आले तर नाही, आम्ही अजित पवारांना सोबत घेणार नाहीये आणि ते आलं, त्यांची जर तशी इच्छा असेल की पवार साहेबांचा गट त्यांच्याबरोबर ते जाणार नाहीत, परंतु त्यांची जर इच्छा असेल तर आम्ही आमच्या अडचणीचं ठरू शकते। काय कारण आहे म्हणजे अजित पवार जर आमच्यात आले किंवा तर अडचणीचं निश्चितपणे ठरेल, परंतु येणार नाही हे तेवढं खरं आहे। काय त्यांच्यावरचे आरोप आहेत असं वाटतंय तुम्हाला? जे आरोप म्हणजे अनेक, आता रिसेंटली दररोज त्या मुंडव्याचा जमीन घोटाळा जो आहे तो चालूच आहे। 70,000 कोटीचा घोटाळा आणि अनेक घोटाळे आहेत आणि त्यामुळे त्यांना पालकमंत्री पाहिजे आणि संपूर्ण भ्रष्टाचारात महायुती सरकार हे गडगडलेले आहे मी तर असं म्हणत आणि लोकांचा विश्वास उडालेला आहे। आणि तुम्हाला माहीत असेल की हे महायुतीचं सरकार कसं आलं याचं वक्तव्य राहुल गांधींनी अनेक वेळा केलेले आहे। 232 सीट येतात कशा आणि 57 सीट त्यांच्या एकनाथ शिंदेचे येतात कशा आणि इकडं राजकीय तडजोडीसाठी इकडे तडजोड वगैरे काय नाही। हे आले मत चोरी करूनच हे सरकार बसलेलं आहे, मतांची चोरी करून आज राज्याचे अनेक आरोप त्यांच्यावर आहेतच। परंतु अजित पवार जर महाविकास आघाडीमध्ये येत आहे तर तुम्ही पदाधिकारी आणि सगळे जे शिवसैनिक आहे काय तुमची भूमिका असणार आहे? नाही, अजित पवार महाविकास आघाडीमध्ये येणारच नाहीये। त्यांची एकच भूमिका असणार आहे की महाविकास आघाडीला कसं डिस्टर्ब करायचं आणि त्यांच्यामध्ये मताची डिवाइड कसं करायचं हे सगळं प्लॅन आणि सगळं म्हणजे हे सगळं रचले हे भाजपने रचलेलं आहे आणि हे भाजपचं आणि राष्ट्रवादीचं अजित पवारचं हे संगमत होऊन की ह्यांना बाहेर काढून ह्यांचं जे महाविकास आघाडीचं जे मतदार आहेत ह्यांना कसं डिस्टर्ब करून ह्यांच्यामध्ये वेगळे लोक आपले म्हणजे जे महाविकास आघाडीचे 100% निवडून येणारे सगळे उमेदवार आहेत त्यांना डिस्टर्ब करायचं आणि ते उमेदवार पाडून त्यांचे उमेदवार कसे निवडून आणायचे त्यांची भूमिका असेल वरिष्ठांकडे। जर असं होणार असेल तर आतापासूनच काय म्हणणं आहे तुमचं? मी मगाशी सांगितलं ना साहेब की बाळासाहेबांना, उद्धव साहेबांना आणि ठाकरे घराण्यावरती प्रेम करणारे अनेक लोक आहेत। 25-30 वर्षापूर्वी हवेली तालुक्यातून गजानन बाबर हे 3दा नगरसेवक झाले, 2दा आमदार झाले, एकदा खासदार म्हणून निवडून गेले। तर सर्वसामान्य कुटुंबातील नगरसेवक होऊन आमदार, खासदार झालेल्या अशा अनेक लोकांना ठाकरे घराण्यांनी मोठं केलं आणि विशेष करून बाळासाहेबांना मानणारा हा वर्ग इथं आहे। बाळासाहेबांनी अनेक बजाज टेल्कोचे काय आंदोलन असतील त्या साहेबांमध्ये अनेक प्रकरणामध्ये साहेबांनी हात घालून प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला होता आणि शेवटी जनतेला माहितीच आहे ना, जनतेला माहितीच आहे की बाबा जे बटन आपण दाबतोय आणि 11th आवला आम्हाला जेव्हा कळतं की बाबा मतदान आम्ही ह्यांना केलंय पण माणूस ह्या मतात निवडून होतोय तर जनता पण आता शानी झालेली आहे। त्यामुळे आता आम्ही युवा लोकांनी आमचे वरिष्ठ जे आमदार साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली 100% निवडून यायची जबाबदारी साहेबांनी आम्हाला सांगितलेली आहे। जेवढे भ्रष्टाचार, आता मध्यंतरी श्वानाचं जे काही नसबंदीचं प्रकरण झालं त्यात लाखो करोड रुपयाचा घोटाळा केला। महापौर, माजी महापौर, अनेक माझ्या आमदारांचे भाऊ, त्यांच्या अनेकांचे टेंडर चालू आहेत। टेंडरमध्ये असे की एखाद्या कंपनीमध्ये गेले तर डायरेक्ट पावती 5-10 लाखाची पावती आहे। पण मग आणि राष्ट्रवादी एकत्र आल्या तर हे आपल्याला मांडता येणार नाही, सोबत आपली कोंडी होईल असं होईल? नाही, दोन्ही राष्ट्रवादी तर एक होणार नाही। आम्ही महाविकास आघाडी म्हणून सक्षम आहेत आणि शिवसेनेची महाविकास आघाडी म्हणून
शरद पवार चंद्र साहेबांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस राहुल गांधीजी यांच्या नेतृत्वावर ही भक्कमपणे आम्ही एकत्र सगळी आमची ताकद एक करून आम्ही लढणार आहोत. आणि पिंपरी चिंचवड असं तुमचं म्हणणं आहे की आता आपल्या महाविकास आघाडीमध्ये अजित पवार पक्ष नकोच? नाही, नकोच. कारण जो भ्रष्टाचार हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला केला आहे ते सर्व जनतेच्या कम्प्लीट डोक्यात बसलेलं आहे की अजित पवार हे किती खोटं बोलतात. त्याप्रमाणे राष्ट्रवादी कधीच आमच्याबरोबर येणार नाही. त्यामुळे हा विश्वास आहे की महाविकास आघाडी म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर जिथे भाजपची एक हाती सत्ता आहे ती सत्ता उलथून टाकत महाविकास आघाडीचा झेंडा इथे फडकेल या सगळ्यांना विश्वास आहे. मात्र हे करत असताना आता अजित पवारांची राष्ट्रवादी आपल्यासोबत नको असं स्पष्टपणे भूमिका घेत या सगळ्या शिवसैनिकांनी आपलं मत मांडलेलं आहे. अर्थातच या सगळ्यामुळे नवीन पेच निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते या सगळ्या शिवसैनिकांच्या भावना धरून काही वेगळा निर्णय घेतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. सुरेश पाटील, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.